नमस्कार, मी स्वप्नील परब. मी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राज्याचा सरचिटणीस. मंडळाचं यंदाचं हे 99 वर्ष. तर स्वप्नील सर, यावर्षी तुम्ही 99 वर्षामध्ये पदार्पण झालेलंच बरोबर आहे, पण पुढल्या वर्षी तुमचं 100 वर्ष येत आहे. तर ह्या आधी तुमची जी 99मध्ये चालली आहे, तुमची जी गणेश उत्सवाचा चाललेला आहे, म्हणजे यावेळी काय विशेष काय असणार जेणेकरून पुढच्या 100 वर्षी आपल्याला त्याचा फायदा होणार? बघा, 99 वर्षाची जी काही आमची परंपरा आहे ती भव्यतेची आहे आणि ही भव्यतेची परंपरा जोपासत असतानाच आम्ही संस्कृतीचं सुद्धा जतन केलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळी गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो त्यावेळी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन म्हणा किंवा आपल्या भारतातल्या विविध देखाव्यांचं सादरीकरण, देखाव्यांचं म्हणण्यापेक्षा मंदिरांचं आणि ऐतिहासिक स्थळांचं सादरीकरण कसं काय करता येईल आणि त्यामागे एकच उद्देश होता की लोकांपर्यंत ही विविधता पोचली गेली पाहिजे. तर या सगळ्या माध्यमातून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आलेलो होतो. गणरायाची मूर्ती सुद्धा आपण पाहाल तर त्यामध्ये एक कथानक दडलेलं असायचं आणि तो इतिहास लोकांपर्यंत कसा पोचला गेला पाहिजे, गणेश पुराण लोकांपर्यंत कसं पोचलं गेलं पाहिजे, हीच एक भावना आमची होती. आणि ह्या 99 वर्षानंतर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हीच परंपरा आमची कायम राहणार आहे. त्याच्यामुळे विशेष असं त्याच्यामध्ये अजून काही करण्यासारखं नाही. जे करायचं आहे ते पूर्णपणे आणि 100% आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. ह्या वर्षी तुमचा जो देखावा आहे त्याच्या मागे कोणतरी एक सपोर्ट असतो, ती कला दिग्दर्शक, त्यांचं तुमचं बॉन्डिंग कसं होतं आणि ते तुम्ही कसं काय तुम्ही त्याला अंमलात आणून तुम्ही त्याला प्रेझेंट करताय? कसं आहे बघा, आम्ही दरवर्षी काहीतरी वेगवेगळी कथानकं घेऊन गणेशोत्सवात येत असतो. त्याचबरोबर जे देखावे असतात त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवण्याची आमची नेहमीच मनीषा राहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने अमन विधाते हे यंदाच्या वर्षीचे आमचे कला दिग्दर्शक आहेत. गेली कित्येक वर्ष ते मंडळाबरोबर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. अतिशय चांगली आणि विविध अशी त्यांनी मंदिरं या ठिकाणी साकारलेली आहेत. मग ते जेजुरी असेल, स्वामीनारायण मंदिर असेल, त्याच्यानंतर बद्रीनाथ असतील, त्याचबरोबर महाकालेश्वर असेल, अशी श्रीशैल्यम असेल, कितीतरी मंदिरं साकारलेली आहेत. छत्रपती शिवरायांचा ज्यावेळी 350वा राज्याभिषेक सोहळा होता त्यावेळी आम्ही रायगड साकारलेला होता आणि ते त्यांच्याच संकल्पनेतनं साकारलेला होता. अशी कितीतरी त्यांनी या ठिकाणी कलाकृती साकारलेल्या आहेत. यंदाची जी काही कलाकृती आहे ती फार आगळी वेगळी आहे, कारण दरवर्षी आम्ही मंदिरं साकारत असतो, पण यंदा आम्ही संतांची परंपरा ही लोकांसमोर घेऊन आलेलो आहे. नुसता गणेशोत्सव साजरा नाही करायचा, तर त्याच्यामधून संतांनी आपल्या या महाराष्ट्राला किती समृद्ध केलेलं आहे, त्यांचे अभंग, त्यांच्या ओव्या, त्यांच्या जीवनावर आधारित अनेक कथानकं ही या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्र समृद्ध झालेला आहे, त्यांच्यामुळे ही संस्कृती टिकलेली आहे आणि या झेनझीनपर्यंत ही संस्कृती कशी पोचवता यावी याच्यासाठी हा केलेला एक निव्वळ प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि खऱ्या अर्थाने कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी तो चांगल्या प्रकारे स्केचवर अवतरलेला आहे असं आम्ही मानतो आणि नक्कीच तो तुमच्या समोर एका चांगल्या रूपामध्ये साकारला जाईल. जे आपली जी श्रीची मूर्ती आहे ती दरवर्षी तुमची एक प्रकारची म्हणजे ती साईज उंची ती एक प्रकार दरवर्षी सेम असते, ते असं का? 1977 साल ज्यावेळी मंडळाचा 50वा वर्ष होता त्यावेळी काहीतरी वेगळं करण्याचं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं आणि त्यावेळी आम्हाला त्यावेळीचे आमचे मूर्तिकार कैलासवासी दीननाथ वेली यांची भेट मंडळाबरोबर झाली आणि त्यांनी एक कल्पना मंडळासमोर मांडली की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे, तर या संगमातनं एक चांगली कलाकृती आपण उभी करू शकतो. आणि त्यावेळी जन्म झाला 22 फूट उंच मूर्तीचा आणि 77 साली ज्यावेळी आम्ही कमळावरची 22 फुटाची उंच मूर्ती साकारली, म्हणजे प्रत्यक्षात ज्यावेळी ती आणली, लोकांच्या कल्पनेच्या पलीकडची ती मूर्ती होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने न भूतो न भविष्य अशी गर्दी आणि गणरायाच्या प्रती असलेली निष्ठा ही या ठिकाणी दिसायला लागली. गर्दी वाढायला लागली, लालबाग गर्दीने फुलून गेलं आणि त्यानंतर आजतागत 22 फूट मूर्ती आणि गणेश गल्ली हे नातं एकदम घट्ट वसलेलं आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत 22 फुटाचीच उंच मूर्ती आम्ही बनवतो. जी मूर्ती बनते ती प्लास्टर पॅरिसची आहे का शाहूची मूर्ती? म्हणजे एवढी मोठी मूर्ती ज्यावेळी आपण एवढी मोठी मूर्ती आपण ज्यावेळी बनवतो
त्यावेळी प्लास्टरशिवाय पर्याय नाही. कारण शाडूच्या मातीची मूर्ती ज्यावेळी आपण बनवतो ना तर त्याला तेवढा भक्कमपणा येत नाही. बरं, ती मूर्ती बनवताना शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याकरता कमीत कमी एवढ्या जर उंच मूर्ती बनवायची असेल तर 8 ते 10 महिने तर त्यांना कालावधी लागेल, कारण ती सुकावी लागते. एवढं करून सुद्धा गणरायाचं विसर्जन ज्यावेळी होतं चौपाटीपर्यंत, तो जो प्रवास आहे त्यामध्ये त्याचा भक्कमपणा कितपत राहील याची शाश्वता नाही. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसनेच ही मूर्ती बनवली जाते आणि आम्हाला अभिमान आहे की एकमेव मूर्ती ही भारतातली आहे की जी संपूर्णपणे हँडमेड आहे, म्हणजे हाताने ती बनवली जाते. कुठल्याही प्रकारचा मोल्ड किंवा साचा या ठिकाणी वापरला नाही जात. वा वा. पण आता एकंदर तुम्ही गर्दीचा विषय काढला, ही गर्दी जी आहे तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही कंट्रोल करता, म्हणजे ह्याचा काय, म्हणजे कसं तुम्ही मॅनेजमेंट असं तुमचं प्रत्येक ह्या मंडळ, कारण की ते लाखो भाविक येतात. पण ही भाविक जे आहेत हे आपल्या शहरी भागातले बाहेरचे पण येतात, पण तेव्हा एक कंट्रोल आपल्या हातातून कधी कधी सुटून जातो की एवढ्या गर्दीला कसं सांभाळायचं. कसं आहे, ज्यावेळी आमचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करतात ना, त्यावेळी तरुण पिढीला सुद्धा एक हुरूप येतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून कामं करताना, आणि ते आम्ही बघितलेलं आहे प्रत्यक्षात. आणि त्यांची एक शिकवण पहिल्यापासूनच आम्हाला दिलेली होती की आपल्याकडे येणारा हा भाविक, हा गणेश भक्त हा आपला पाहुणा म्हणून येतो, तर त्यांना गणरायाचं दर्शन व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे, त्यांचा पाऊलचार व्यवस्थित व्हायला पाहिजे, याच्याकडे तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या रांगा या ठिकाणी बनवलेल्या आहेत. म्हणजे किती गर्दी झाली तरी एका रांगेतूनच आपण गणरायाचं दर्शन घेऊ शकतो. पूर्वी 2च रांगा होत्या, आता त्या ठिकाणी 5 रांगा आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे झटपट दर्शन कशा प्रकारे घेता येईल, एक गॅलरी रांग सुद्धा आम्ही 2 वर्षापासून चालू केलेली आहे. तर सुरळीत दर्शन होतं, व्यवस्थित दर्शन होतं, कुठेही चेंगराचेंगरीचा प्रकार नाही, कुठेही अप्रिय घटना या ठिकाणी अजूनपर्यंत तरी घडलेली नाही. तर अशा प्रकारचा ज्यावेळी एक अनोखा मेळ कार्यकर्त्यांचा जो होतो त्यावेळी ते दर्शन सुलभच होते, आणि कार्यकर्ता हा प्रत्येकाला व्यवस्थितरित्या पाहुणचार करूनच या ठिकाणी गणेश भक्तांना इथून सोडत असतो. जी 99 वर्षापर्यंत तुम्ही एक पदार्पण पण झालं आहे, पण ह्याच्या आधी ज्या मूर्त्या घडलेल्या आहेत असं हे तुमचा असा कुठला एक अविस्मरणीय क्षण आहे की ही मूर्ती तुमच्या कायमस्वरूपी मनात बसते? बाप्पा आहे सगळ्यांचाच आहे, बाप्पा सगळ्यांनाच आवडतात, सगळेच मूर्ती, पण एक बोलतात ना ही मूर्ती माझ्या स्मरणात बसलेली अशी तुमच्या भविष्यामध्ये, सॉरी तुमच्या आयुष्यामध्ये? कठीण आहे असं सांगणं, कारण काय आहे, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं आम्ही घेऊन येत असतो, आणि प्रत्येक वेळी त्या मूर्तीची जी सुबकता आहे, त्या मूर्तीचं जे आकर्षण आहे ते वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे वेगळं पण असं काही आम्ही सांगू नाही शकणार. दर वर्षाला काहीतरी वेगळं आम्ही घेऊन येत असतो. आता गेल्या वर्षी तुम्ही पाहाल तर त्या मूर्तीच्या एका बोटामध्ये जे पुष्प होतं, जास्वंदाचं फूल होतं, तर ते फार मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं, आणि ती मूर्ती सुद्धा अतिशय सुबक आकाशाने बनवलेली होती. अशा कित्येक मूर्त्या त्या वेळेच्या मूर्तिकारांनी बनवल्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळा पण होता. सर, तुम्ही आता पुष्पाचा तुम्ही बोलले, फुलाचा एक तुमच्या हातामध्ये, पण त्याच्यावर मला एक लक्षात आलं की तुमचं एक गेल्या वर्षी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी पोपटाचं काहीतरी तुमचं काहीतरी किस्से झाले होते, ते काय? गेल्या वर्षीच होतं. गेल्या वेळी आम्ही रामेश्वरमचा ज्यावेळी देखावा सादर केला त्यावेळी गणरायाची मूर्ती जी होती ती त्या देखाव्याला साजेशी अशी आम्ही बनवलेली होती. रामेश्वरमची कथा आम्ही त्या ठिकाणी दाखवलेली होती. तर जे पोपटाचं जो मुकुटावर पोपट जो विराजमान झालेला होता तो रामायणाची एक कथा दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. कारण ज्यावेळी सीतामाई अशोक वाटिकेमध्ये बंदिस्त होती, बंदिवान होती, त्यावेळी एका पोपटाने जे काय मेसेज होते ते त्या ठिकाणी पोचवलेले होते, अशी एक दंतकथा मानली जाते. आणि त्यावेळीपासून पोपटाला एक वरदान दिलेलं होतं की तू रामकार्यामध्ये सक्रिय झालेला आहेस, त्याच्यामुळे तुला दूतवाहक म्हणून सुद्धा संबोधलं जाईल आणि तुला बोलण्याची शक्ती येईल. त्याच्यामुळे पोपट हा बोलतो असं मानलं जातं, आणि ती एक दंतकथा समजली जाते. तर त्याला अनुसरून आम्ही ते सगळं बनवलेलं होतं. पण आता येणाऱ्या वर्षामध्ये नवीन काय विशेष असणार तुमच्या या मंडळातर्फे? येणाऱ्या वर्षामध्ये गणेशोत्सव तर आम्ही जोरदार साजरा करूच, पण त्या व्यतिरिक्त इतर उपक्रम देखील आम्ही जे काही सामाजिक उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच वाढ होईल. कारण आता आमच्याकडे अद्ययावत असं संगणक प्रशिक्षण केंद्र सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना जे बाहेर महागडे कोर्सेस आहेत ते अत्यंत अल्प दरात मोफत अशा प्रकारचं आम्ही देत असतो. कमवा आणि शिका या धर्तीवर सुद्धा आम्ही कोर्सेस बरेच या ठिकाणी सुरू केलेले आहेत. फोटोग्राफीचा कोर्स सुरू केला, त्याच्यामध्ये अनेक जण
तो कोर्स शिकून स्वतःचा व्यवसाय सुद्धा करायला सुरुवात झालेली आहे. असे बरेचसे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या आम्ही राबवतो आहे. वैद्यकीय दृष्ट्या जर पाहायचं झालं तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही फार मोठ्या प्रमाणात करतोय. लेझर्सने आम्ही ते ऑपरेशन करतोय, जिथे 60-70 हजाराचं जे ऑपरेशन असतं ते मोफत आम्ही करून देतोय. रक्तदान शिबिर होतोय, ज्यावेळी तुटवडा रक्ताचा होतो त्यावेळी आम्ही ते सगळं जमा करून देतोय. कॅन्सर पीडित रुग्णांसाठी सुद्धा काही योजना राबवण्याचा आमचा मानस आहे आणि ते लवकरच आम्ही सुरू करू. अशा बऱ्याचशा योजना आम्ही राबवतोय. आर्ट फेस्टिवल कलाकारांसाठी सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे. खेळाडूंची जी काही कसरत आहे ती पाहता खेळाडूंना सुद्धा प्लॅटफॉर्म देण्यासाठी क्रीडांगणाचा एक उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये आत्ताच आम्ही मल्लखांबची राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा घेतलेली होती. अशा बरेचसे उपक्रम आम्ही येऊ घातलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी संपूर्ण गणेश भक्तांना आवाहन करतो, येणारा गणेशोत्सव हा अत्यंत सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या पार पाडण्याची जबाबदारी मंडळांबरोबरच आपली देखील आहे. आपण सगळ्यांनी अतिशय निर्विघ्नपणे आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात भक्तिभावाने गणरायाचं दर्शन घ्यायला या. आमचे कार्यकर्ते नक्कीच तुम्हाला चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतील, त्यांना आपण सहकार्य करा आणि या उत्सवाची शान आपण कशी वाढवू शकतो याच्याकडे बघूया आणि गर्वाने हा उत्सव आपण संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बोल 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 22 फूट वाले की